इंद्रायणी नदी पात्रातील पाणी दूषित, भाविकांनी पिण्याच्या पाण्यासाठी आळंदीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी वापरावे। दूषित पाणी पिल्यास नागरिक भाविकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर पर्यंत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरता वापरण्यास मनाई। कार्तिक यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मनाई आदेश केला लागू। जिल्हाधिकारी डुडी यांच्या आदेशानुसार इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरता वापरण्यास सक्त मनाई, मात्र ते पाणी भांडी घासणे वा तत्सम अन्य कारणासाठी वापरता येणार। आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी 3 उमेदवारांकडून 4 नामनिर्देशन दाखल। नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे आणि अपक्ष म्हणून राजाराम रतन चौधरी यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज। नगर सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आणि 1 अपक्ष असे 2 नामनिर्देशन रोहन नंदकुमार कुऱ्हाडे यांनी केले दाखल। आजपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या 4 वर। निवडणूक निर्णय अधिकारी जयराम देशमुख यांची माहिती। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल। प्रभाग 3 मधून स्नेहल मच्छिंद्र राक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 1 आणि 1 अपक्ष नामनिर्देशन। प्रभाग 8 मधून सुरेखा हरिभाऊ क्षोत्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल। प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेकडून सुप्रिया राहुल पिंगळे, छाया धनंजय पिंगळे आणि अरविंद गजानन गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज केले दाखल। तर सुप्रिया पिंगळे आणि छाया पिंगळे यांचा पक्षाबरोबरच प्रत्येकी 1 अर्ज अपक्ष नामनिर्देशन। चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी दिवसभरात नगर सदस्य पदासाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल। आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी 1 आणि नगर सदस्य पदाकरिता 12 उमेदवारांनी 13 अर्ज केले दाखल। पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्राची स्थापना। निवडणुकीच्या तक्रार निवारणाबाबत केंद्राच्या 020 26 06 17 05 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा। निवडणुकी संदर्भातील आपल्या सर्व तक्रारी नोंदवा। नगरपालिका प्रशासन शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त ॲलिस पोरे यांनी केले आवाहन। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश वडगावकर यांची फेरनिवड। संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी केले जाहीर। श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुरेश वडगावकर यांची झाली फेरनिवड। या सभेत सुरेश वडगावकर, अजित वडगावकर, डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, पांडुरंग कुऱ्हाडे यांची विश्वस्त म्हणून फेरनिवड। योगेंद्र कुऱ्हाडे यांची प्रथमच विश्वस्त म्हणून निवड। वीज वाहक तारा अंगावर पडून मृत्यू झालेल्या मिरजेवाडी ठाकरवाडी येथील किसन जाधव यांच्या कुटुंबियांना माजी सभापती अंकुश राक्षे आणि त्यांच्या पत्नी वसुधा राक्षे यांच्या वतीने आर्थिक मदत। महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जाधव कुटुंबाचा आधार गेला असून मिरजेवाडी येथील जाधव कुटुंबियांना महावितरण कंपनीने मदत करावी, माजी सभापती अंकुश राक्षे यांनी केली मागणी। पंढरीनाथ घनवट यांच्या शेतात मोलमजुरी काम करताना विद्युत तारा त्यांच्या अंगावर पडून किसन जाधव यांचा झाला होता जागीच मृत्यू। श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यासाठी चासकमान धरणांतर्गत साकुर्डी, कहू, कोयाळी येथून निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील दिंडी सोहळा प्रमुख नथुराम कदम यांचे वेताळे येथील बेलेश्वर मंदिरात स्वागत। दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना चहापान न्याहारीची व्यवस्था करून वारकऱ्यांना कानटोपी, स्कार्फचे वाटप। ॲडव्होकेट संभाजी मिंडे, बीजी पाटील, दत्तात्रय देवकरे, विद्या मिंडे, सुरेखा बोंबले, सुनीता पाबळे, आरती बोंबले यांनी सहभागी होऊन दिंडीचे केले स्वागत।
शिवसेना शिंदे गटाकडून पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे आणि आमदार शरद सोनावणे यांच्याकडे जबाबदारी. आळंदी नगर परिषद खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे, तर राजगुरुनगर आणि चाकण नगर परिषदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून आमदार शरद सोनावणे यांच्यावर विश्वास. राज्यात महायुतीमध्ये असलेल्या पक्षांकडून नगर परिषद आणि नगर पंचायती काबीज करण्याची रणनीती सुरू. भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही पुणे जिल्ह्यावर केलं लक्ष केंद्रित. पुणे बंगळुरू महामार्गावर नवले पूल येथे गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात. 2 कंटेनर आणि एका कारची धडक होऊन लागली आग. दोन्ही कंटेनर पेटले आणि कार त्यांच्यामध्ये अडकल्याने 4-5 जणांचा मृत्यू. अपघातात कार पूर्णपणे जळून झाली खाक. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.